Hello, my name is Janhavi Naik and I am representing on my project development of Moringa chocolate. So basically आम्ही मोरिंगा ह्याचा अर्थ शेवगा ह्याचा पाल्याचा वापर करून चॉकलेट बनवलेलं आहे. कारण जो मोरिंगा आहे स्टडीड अँड यूज फॉर न्यूट्रिशनल फायटोकेमिकल अँड फार्मालॉजिकल प्रॉपर्टीज. ह्यामध्ये भरपूर प्रॉपर्टीज आहेत. आयुर्वेदामध्ये ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे, म्हणून आम्ही हा मोरिंगा निवडलेला आहे. आणि चॉकलेट हे लहान मुलांपासून ते सगळ्या एज ग्रुपपर्यंत आवडतं, त्यामुळे आम्ही चॉकलेट्स बनवलेले आहेत. सो मोरिंगामध्ये 24.5% प्रोटीन, ऑल मिनरल्स इन्क्लुडिंग विटॅमिन्स, ॲश कंटेंट अँड ऑल, 9% आयर्न, 28.2 मिलीग्रॅम अँड 2003 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम प्रेझेंट आहे. त्याबरोबर चॉकलेटमध्ये देखील अँटीऑक्सिडंट अँड काही अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स आहेत जे ह्याला हेल्थ प्रमोटिंग करतात. सो ह्याचे हेल्थ बेनिफिट्स ह्या चॉकलेटचे असे आहेत की आयर्न डिफिशियन्सी आणि कॅल्शियम डिफिशियन्सीसाठी हे खूप हेल्पफुल आहे. त्याबरोबर लेडीजना किंवा प्रेग्नेंट वुमन्सना देखील हे हेल्पफुल ठरतं. ह्याच्या न्यूट्रिशनल ॲनालिसिसवरून आपण बघू शकतो की मोरिंगामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आहे, तर चॉकलेटमध्ये फॅट कंटेंट हे खूप जास्त प्रमाणात आहे. सो आपण दोन्ही एकदम असं कंझ्युम नाही करू शकत, तर आमच्या मोरिंगा चॉकलेटमध्ये दोन्ही हे बॅलन्स झालेलं आहे. मोस्टली हा क्वेश्चन पडतो की मोरिंगा हे डायरेक्टली कंझ्युम का नाही केलं जात, तर कारण मोरिंगा हे खूप कडू असतं, प्लस ते हीट सेन्सिबल आहे, ते हीट सोडतं. सो त्यामुळे ते डायरेक्ट कंझ्युम करणं शक्य नाही. प्लस चॉकलेटमध्ये फॅट खूप जास्त आहे आणि शुगर कंटेंट खूप जास्त असल्याने लोक त्याला अवॉइड करतात. पण आमचं मोरिंगा चॉकलेट हे शुगर कंटेंट त्यात जरी जास्त असला तरी ग्लिसेमिक इंडेक्स बॅलन्स करणारं आहे, कंट्रोल ऑफ ग्लिसेमिक लेवल्स. आणि त्याबरोबर मोरिंगा असल्यानं ते बॅलन्स होऊन जातं. त्यामुळे आमचा प्रॉडक्ट हा ओव्हरऑल हेल्थ बेनिफिट्सनं चांगला आहे. हे त्याचे कॉम्पोजिशन आहे, ज्यामध्ये सॅम्पल बी हा चांगला ठरलेला आहे. इथं हे त्याचे सेन्सरी ॲनालिसिस आहे आणि हे मेथडॉलॉजी आहे जी कॉमनली चॉकलेट्सची फॉलो केली जाते. त्यात आम्ही फक्त मोरिंगा पावडर हे ॲड केलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ऑफ मोरिंगा चॉकलेट. थँक्यू सो मच.